मुंबई भाजप अध्यक्ष अमित थाटम यांना मी धन्यवाद देतोय. अमित थाटम यांनी आज मुंबई महापालिका माफियांची कोविडची कमाई या पुस्तिकेचं प्रकाशन केलं. महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त यांनी आज महापालिकेचा निवडणुकीचा तारखा घोषित केल्या आहे. त्याचे स्वागत करतो. सर्वप्रथम मला मुंबई भाजपा अध्यक्ष अमित थाटम यांना एक विनंती करायची आहे. 16 जानेवारीला रिझल्ट येणार आहे. मुंबई महापालिकेतील गेली 25 वर्ष चाललेलं वांद्रापूर्व उद्धव ठाकरे सेनेचा माफिया कॉन्ट्रॅक्टरचा रास्ता अस्त होणार, समाप्त होणार. 16 जानेवारीला मुंबई महापालिका माफिया मुक्त होणार. त्यानंतर मुंबई अध्यक्षांची जबाबदारी आहे. जो कोविड घोटाळे 2000 कोटी रुपये या वांद्रातील माफिया, त्यांचे माफिया सहकारी माफिया कॉन्ट्रॅक्टरनी लुटले आहे, तो सगळा पैसा मुंबई महापालिकेच्या तिजोरीत परत यावा अशी माझी विनंती आहे. मी आपल्याला एक हिशोब दाखवतो. खिचडी कुणी खाल्ली? खिचडी संजय राऊतच्या परिवारांनी पण खाल्ली. हा पैसा परत आला का? संजय राऊत परिवाराने हा खिचडीचा पैसा परत दिला आहे का, असा माझा प्रश्न आहे उद्धव ठाकरे यांना. खिचडीचा पैसा संजय राऊत यांच्या भावाच्या खात्यात पण गेलाय. त्यांचा जो पार्टनर आहे, मित्र सुजित मुकुंद पाटकर, याच्या खात्यात पण अर्धा कोटीहून जास्त पैसे गेलेत. मी चेक नंबर बँक अकाउंट दिलेला आहे. हा पैसा परत केला. मुंबईचा महापौर एक कफन चोर, मुंबई महापौर महाचोर. महापालिकेचं कोविडचा सेंटरचा, महालक्ष्मी सेंटरचा साफसफाईचा कॉन्ट्रॅक्ट किशोरी पेडणेकर यांचा मुलाचा कंपनीला मिळाला. किस कॉर्पोरेट? या कोविड केंद्रात एक पण पेशंट भरतीच झालं नव्हतं, पण यांच्या खात्यात लाखोनी कोट्यावधी रुपये आले. 665 रुपयेचं एक रेमडेसिवीर 1665 रुपये महापालिकेने दिले. आणि मी जबाबदारीपूर्वक सांगतोय, 10,000 रेमडेसिवीर याची डिलिव्हरी कॉन्ट्रॅक्टरने महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये नाही केली, वांद्रा बंगलोवर झाली. माणूस, पेशंट, मुंबईतला नागरिक एकेका रेमडेसिवीर साठी 2-2, 4-4 दिवस लाईनीत उभं राहायचा. 25,000, 50,000 रुपये दिले आणि ते 665चे 1665 दोन 10,000 रेमडेसिवीर वांद्रा. या पुस्तिकेत आम्ही खिचडी घोटाळ्याची पण कथा सांगितली आहे. ऑक्सिजन म्हणजे प्राण, रेमडेसिवीर मध्ये औषध म्हणजे प्राणसाठी प्राणवायू. या प्राणवायूचा कॉन्ट्रॅक्ट मध्ये आदित्य ठाकरे यांचे मित्र रोमिन छेडा 132 कोटी रुपयाचा घोटाळा. पैसे घेतले, ऑक्सिजन प्लांट लावायचे आणि प्लांट लागलेच नाही. कोविड संपल्यानंतर सुरू झाले.
आदित्य ठाकरेचे आणखीन एक मित्र राहुल गोम्स, तो इव्हेंट मॅनेजमेंट करायचा, त्याला कोविड सेंटर बांधण्याचा कॉन्ट्रॅक्ट. संजय राऊतचे पार्टनर सुजित पाटकर, संजय राऊतची पत्नी आणि सुजित पाटकर यांच्या पत्नीच्या नावाने अलिबागमध्ये आज पण संयुक्तरित्या घेतलेल्या जमिनी आहे. तर दहिसरचं कोविड सेंटरचा कॉन्ट्रॅक्ट 32.5 कोटी रुपये, आणि त्यातना पाचच्या दारातून पैसा कुठे कुठे गेला. खिचडी घोटाळ्यात आदित्य ठाकरेचे राईट हँड सूरज चव्हाण 1,35,00,000 आणि कशासाठी माहित आहे? कन्सल्टंट आदित्य ठाकरे यांचे परम मित्र सहकारी सूरज चव्हाणला खिचडीची कन्सल्टन्सी फी 1,65,00,000. खिचडी कशी बनवायची, डाळ किती टाकायची, किती वेळ शिजवायची, ही सगळी खिचडी शिजली कुठे? खिचडी घोटाळ्याचा कॉन्ट्रॅक्टची खिचडी मातोश्रीमध्ये. सूरज चव्हाण 13 महिने जेलमध्ये राहिला. सुजित पाटकर 24 महिने जेलमध्ये राहिले. आणि किशोरी पेडणेकरवर आधुनिक कोर्टात केस चालू आहे. मी अमित साटम यांना एवढीच विनंती करतोय की हे सगळं काढण्यासाठी 4 वेळा उद्धव ठाकरेंनी मला जेलमध्ये टाकलं होतं, अटक केली होती. हे कोविड घोटाळा काढत होतो, रेमडेसिवीर कसं, मी तर त्या दिवशी बांद्राला पोचलो होतो. तर कॉन्ट्रॅक्टरचा खटारा, त्याचा पाठपुरावा केला, मध्येच मला पोलिसांनी पकडला. महापालिकेतला डिलिव्हरी व्हॅन जात होती कॉन्ट्रॅक्टरची, गेली बांद्राला. यासाठी 1.5 लाख कागदपत्र आरटीआय द्वारा मिळवले होते. या खिचडी घोटाळ्याचा एक पैसेचा हिशोब घेतल्याशिवाय मुंबईकर जनता शांत बसणार नाही. धन्यवाद.